जागतिक इंधन संकटावर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना गंभीर इशारा दिलाय। स्थिती सुधारली नाही तर सगळं काही संपेल। काही दशकात झालेली प्रगती पुसून प्रचंड गरिबी येऊ शकते असं पंतप्रधान मोदी म्हणाले। तर तुमच्या गाड्यांनी माझा ताफा वाढवू नका असं आवाहन फडणवीसांनी केलंय। जागतिक ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना गंभीर इशारा दिलाय। कोरोना, युद्ध आणि आता जागतिक अस्थिरतेची स्थिती सुधारली नाही तर सगळं काही संपेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले। नेदरलँड्समधील द हेगमध्ये भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली आहे। ये दशक दुनिया के लिए आपदाओं का दशक बन रहा है। दुनिया की बहुत बड़ी आबादी फिर से गरीबी के दलदल में चली जाएगी। मानवता के सामने अनेक बड़ी चुनौतियां भी है। आज की एनर्जी क्राइसिस है, हम सभी देख रहे हैं। अगर ये स्थितियां तेजी से नहीं बदली गई तो बीते अनेक दशकों की उपलब्धियों पर पानी फिर जाएगा। इंधन वाचवण्याचं आवाहन सुद्धा पंतप्रधानांनी देशवासियांना केलं। इकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यातल्या कार्यक्रमासाठी निम्मा ताफा घेऊन मुंबईहून पुण्यापर्यंत रस्तेमार्गे प्रवास केलाय। याच वेळी तुमच्या गाड्यांनी माझा ताफा वाढवू नका असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। मला माहिती आहे पुण्यामध्ये सगळ्यांजवळ आपल्या मोठ्या गाड्या आहेत। कृपया आमचा कॉन्वॉय वाढवू नका। आपल्याला पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे शिस्तीत सगळे वागा, नाहीतर आमच्या मागे सगळे गाड्या घेऊन फिराल असं कोणी करू नका, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो। नाशिक, परभणी, नंदुरबार, रत्नागिरीमध्ये इंधन तुटवडा निर्माण झालाय। वाशिम आणि बुलढाण्यामध्ये पंपावर रांगेमध्ये नंबर लावण्यावरून राडा झालाय। तर हिंगोलीमध्ये डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी पंपावर कॅन घेऊन आंदोलन केलंय। नाशिक, रत्नागिरी आणि नंदुरबारमध्ये इंधन तुटवडा जाणवतोय। नाशिकमध्ये सीएनजी भरण्यासाठी वाहन चालकांनी रांग लावली होती। नाशिक शहरात अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्याची माहिती आहे। दुसरीकडे रत्नागिरीत सलग तिसऱ्या दिवशी सीएनजीचा तुटवडा जाणवतोय। सीएनजी भरण्यासाठी पहाटेपासूनच लोक पंपाबाहेर रांगा लावतायत। नंदुरबारमध्येही पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे। गुजरातमधील वाहन चालक नंदुरबारमध्ये इंधन भरतायत। परभणीत अनेक पंपांवरील पेट्रोल डिझेलचा साठा संपलाय। एकीकडे इंधन तुटवडा जाणवत असतानाच पंपावर रांगेत नंबर लावण्यावरून राडे होत आहेत। वाशिममध्ये एकमेकांना कॅननं मारहाण करण्यात आली। बुलढाण्याच्या मलकापूरमधील पांगरा इथे पेट्रोल पंपावर पोलिसांसमोरच राडा झाला। डिझेल घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली। डिझेल घेताना नंबर लावण्यावरून वाद झाला होता। हिंगोलीत डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पंपावर कॅन डोक्यावर घेऊन आंदोलन केलं। मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करा आणि आम्हाला डिझेल उपलब्ध करून द्या अशी मागणी आंदोलकांनी केली। आता कॅन घेऊन गावाकडे रिकामी जायचंय। पेट्रोल टाकून 200 आलेले आहे। आम्ही सरकार तिकडे हिंडत आहे, दौरे करत आहे। त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या म्हणतात। तर आजकाल मी न्यूज पाहिली तर त्यांच्या ताफ्यामध्ये 25 गाड्या होत्या। कारण ते डिझेल शेतकऱ्याला वाटा ही हालत होणार नाही। 5 शेतकरी किती वेळ आलेले आहेत तिथं डिझेल नेण्यासाठी। पार्थ पवारांबद्दल प्रफुल्ल पटेलांकडून शरद पवारांकडे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीबाबत पटेलांनी शरद पवारांकडे तक्रार केली आहे। 12 मे रोजी पटेल, तटकरे आणि पवारांची सिल्वर ओकवर बैठक झाली। तर दुसरीकडे 16 मे रोजी पार्थ पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। पार्थ पवारांबद्दल प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांकडे नाराजी व्यक्त केली आहे। पार्थ पवार घेत असलेले निर्णय आणि त्यांच्या कार्यपद्धतीची पटेलांनी शरद पवारांकडे तक्रार केली आहे। मागील अनेक दिवसांपासून प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीसाठी प्रयत्न करत होते। 12 एप्रिल रोजी शरद पवारांनी पटेल यांना भेटीसाठी वेळ दिली। मात्र सुनील तटकरे सिल्वर ओकवर भेटीसाठी येणार याची कुणालाही कल्पना नव्हती। तटकरे सिल्वर ओकवर येणार हे शरद पवारांनाही माहिती नव्हतं। 12 मे रोजी रात्री 8 वाजता अचानक तटकरे सिल्वर ओकवर दाखल झाले। तटकरेंच्या आधीच प्रफुल्ल पटेल सिल्वर ओकवर पोहोचले होते। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यामध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली। या चर्चेत सुनील तटकरे काहीच बोलले नसल्याची माहिती आहे। प्रफुल्ल पटेल आणि पवार चर्चा करत होते त्यावेळी तटकरे अस्वस्थ होते अशी माहिती आहे। या भेटीत शरद पवारांसमोर पार्थ पवारांबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली।
पार्थ पवारांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल पटेलांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी पवारांनी पटेलांचं म्हणणं फक्त ऐकून घेतलं, यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही। यादीमध्ये जर नाव आलं नसेल तर मग कुठे ना कुठेतरी दावलण्याचा प्रयत्न हा आज जे कोणी सत्तेत आहेत त्या पक्षामध्ये नाही तर पदाधिकारी जसं सुनित्रा काके असेल आणि इतरही काही नेते असतील ते नक्कीच या दोघांना डावलतात असं सरळ सरळ तिथं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे जो संदेश जायला पाहिजे तो आता लोकांमध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे। तर दुसरीकडे पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। शनिवारी रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी ही भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। मला वाटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय आमच्या सुनीताताई पवार यांच्या नेतृत्वात आहे तिथे कुठलंही त्या ठिकाणी असं हे नाही आहे, मतांतर नाही आहे। काहीतरी उगीच बातम्या येत आहे। रोहित पवारांनी कशाकरता भेट घेतली याबद्दल मला माहिती नाही। एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधली धुसफूस शिगेला पोहोचल्याचं सूत्रांकडून कळतंय। राष्ट्रवादीच्या एका नेत्याची अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांकडे गेल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादीच्या दुसऱ्या एका नेत्यानं ती कथित ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांना ऐकवल्याचंही सूत्रांकडून कळतंय। एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधली धुसफूस शिगेला पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याची अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची ही ऑडिओ क्लिप आहे। ही ऑडिओ क्लिप दिल्लीमध्ये रेकॉर्ड करण्यात आली होती। या ऑडिओ क्लिपमध्ये एक बडा नेता अजितदादांबद्दल आक्षेपार्ह शब्दात बोलतोय। राष्ट्रवादीच्या दुसऱ्या एका नेत्यानं ही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केली। त्यानंतर अजितदादांना ही ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली। पण काही दिवसात अजित पवारांचं विमान अपघातामध्ये निधन झालं। त्यानंतर संबंधित नेत्यानं ही ऑडिओ क्लिप पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांना ऐकवली। त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस वाढायला सुरुवात झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। ऑडिओ क्लिप काही मी ऐकली नाही हे मी मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे। ऐकली आहे सुनित्रा काकेंनी आणि पार्थली, त्यांना जाऊन तुम्ही विचारा क्लिप मध्ये काय होतं, काय बोललं गेलं, कुठल्या लेवलला बोललं गेलं दादांबद्दल, हे तुम्हाला तुमचेच नेते त्या ठिकाणी सांगतील। ती ऑडिओ क्लिप रोहित पवारांकडे असेल तर त्यांनी ती द्यावी, त्याचा आपण फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवू, आपण त्या ठिकाणी त्याची सत्यता पडताळू। रोहित पवारांना बालिश मुद्दे उपस्थित करायची सवय लागलेली आहे, त्यामुळे त्यांनी काय मुद्दा उपस्थित केला आहे ऑडिओ क्लिपचा ते काय मी तर काय पाहिलं नाही। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधली धुसफूस शिगेला पोहोचली आहे। काही नेत्यांना त्यांच्या पदांपासून डावललं गेल्याची चर्चा आहे। त्यामागे हीच ऑडिओ क्लिप असल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। मंत्री आदिती तटकरेंचं पद सुनील शेळकेंना दिलं जाऊ शकतं असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं आणि यावर मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत असं बावनकुळेंनी म्हटलंय। की या दोन नेत्यांची नावं कापण्यात आली तर मग उद्या जाऊन असंही आपल्याला बघावं लागेल की या दोन नेत्यांची नावं कापण्यात आली तर मग कदाचित तिथं जी आदिती तटकरे आहेत त्या मंत्री आहेत त्यांचं पद हे घालून सुनील शेळकेंना सुद्धा त्या ठिकाणी पद दिलं जाऊ शकतं, काही होऊ शकतं। कारण का आता पुढच्या काही महिन्यांमध्ये मंत्रिपदं सुद्धा बदलली जातील अशी चर्चा आहे सर्वच पक्षांमध्ये। मला याबद्दलची पक्की माहिती नाही आहे, कारण हा अधिकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा आहे आणि सोबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस काही फेरबदल करायचे असतील तर सुनेत्रा पवारजींना अधिकार आहे आणि शिवसेनेमध्ये काही बदल असतील तर एकनाथ शिंदेजींना अधिकार आहे। त्यामुळे यामध्ये मला फार त्याच्याबद्दलची माहिती नाही। आज सर्वे केला तर लोकही बोलतील पुन्हा मुख्यमंत्री शिंदेच व्हावेत असं विधान बच्चू कडूंनी केलंय। शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी जनतेकडे साकडं घालू असंही बच्चू कडूंनी म्हटलंय। तर आता नोकरी दिली आहे तर मालकाचे गुणगान करणं त्यांना अनिवार्य आहे असं म्हणत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी बच्चू कडूंवर टीका केली आहे। आताही शिंदेच लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपला कडू बोल सुनावले। महाराष्ट्रात आज जरी कोणी सर्वे केला तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येईल असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलंय। शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी जनतेला साकडं घालू असं बच्चू कडू म्हणालेत। पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी आले असता बच्चू कडू माध्यमांशी बोलत होते। मला असं वाटतं का ते जे साकडं घालायचं काम आहे ते जनतेसोबत घालू, जनतेला आम्ही सांगू तर आम्हाला असं वाटतं का मुख्य शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतोय सामान्य माणसाच्या
प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं, मला एकट्यालाच नाही वाटत. बच्चू भाऊ, तुमची नोकरी गेलेली होती, तुमचा कामधंदा गेलेला होता. अरे आता ज्या मालकाने तुम्हाला नोकरी दिली त्या मालकाचं गुणगान तुम्ही करणारच आहे. काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी प्रहार पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन करून फक्त संघटना सुरू ठेवली. दिव्यांगांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं आणि शिंदेच्या शिवसेनेतून बच्चू कडू विधान परिषदेचे सदस्य झाले. शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासंदर्भातील बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलंय. नीट पेपर फुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत पोहोचलेल्या संशयित कुटुंबाची सीबीआयकडून 8 तास चौकशी करण्यात आली आहे. मुलीसाठी 5 लाख रुपयात नीटचा पेपर खरेदी केल्याचा कुटुंबावर आरोप आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 आरोपींना अटक झालेली आहे. नीट पेपर लीक प्रकरणात अटक केलेल्या 9व्या आरोपी मनीषा मांढरेला आता 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. मनीषा मांढरेनं पुण्याहून अटक केलेल्या ब्युटिशियन मनीषा वाघमारेच्या माध्यमातून नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांना तिच्या कोचिंगमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारेनं विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून लीक झालेला पेपर देण्यासाठी लाखो रुपये घेतल्याची माहिती आहे. मनीषा वाघमारे आणि पेपर लीकचा मास्टरमाइंड PV कुलकर्णीच्या चौकशीच्या आधारावरच मनीषा मांढरेला अटक करण्यात आली आहे. नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचले. तपासादरम्यान नांदेडमधील एका कुटुंबाची सीबीआयनं 8 तास चौकशी केली. मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा हा पेपर खरेदी केल्याचा या कुटुंबावर आरोप आहे. सीबीआयच्या पथकानं शनिवारी विद्युतनगर भागातील एका फ्लॅटवर छापा टाकला. या कुटुंबातील विद्यार्थिनीला 100 ते 120 गुण मिळत होते. याच मुलीला पुण्यात सराव परीक्षेत 560 गुण मिळाले होते. तर तिकडे पुण्यामध्ये मुलीसाठी 5 लाखांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याच्या आरोपांनंतर प्राध्यापिकेवर महाविद्यालयानं शिस्तभंगाची कारवाई केली आहे. तर नाशकात आरोपी शुभम खैरनारचा मोबाईल, लॅपटॉप, त्याचे पासबुक जप्त करण्यात आले. प्रश्नपत्रिका मोठ्या रकमेत विकल्याच्या संशयातून सीबीआयकडून बँक व्यवहार तपासण्याचं काम सुरू आहे. परीक्षा रद्द झाल्यानं नीटच्या 3 विद्यार्थ्यांनी नैराश्यातनं आत्महत्या केली आहे. तर या आत्महत्या नसून सिस्टीमनं केलेला अधिकृत खून असल्याची टीका अमित ठाकरे यांनी ट्विट करत केली आहे. फाशी दिली पाहिजे. साला गरीब लोक पोरांना मग पेपर द्यायच्यात काही अर्थ आहे का? असे कसे पेपर फुटतं? सरकार काय झोपा काढतं का? वेळेवर पेपर फुटत असेल तर तो मोठी हत्या आहे. फासावर टाकलं पाहिजे साल्यांना. 9 पैकी 5 अपराधी हे महाराष्ट्राचे आहे. महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री झोपलेली आहे. नीट परीक्षा 22-23 लाख लेकरांच्या आयुष्यासोबत तुम्ही खेळताय आणि जे जिहाद बोलतायत, ही पेपर फुटीमध्ये जिहाद नाही झालाय. अशा लोकांना सोडलं गेलं नाही पाहिजे. याची कारवाई, कडक कारवाई मुख्यमंत्र्यांनी केली, केंद्राने केली. लोकांनी जे कर्तव्य केलं आहे ते चुकीचं कर्तव्य केलेलं आहे. हे नीट परीक्षेत पेपर फोडलेला आहे, यांचं खऱ्या अर्थाने त्यांचं पूर्ण कारवाई केली पाहिजे, या भूमिकेची मी आहे. त्याला पूर्णपणे केंद्राचं सरकार, त्याचे मंत्री हे खातं जबाबदार आहे. मुलांच्या भवितव्याशी भविष्याशी ते खेळलेले आहे. मला असं वाटतं या सरकारला 302 खाली या सरकारच्या मंत्र्याला अटक झाली पाहिजे. कारण हे आत्महत्येस प्रवृत्त कोण करतंय? तर सरकार करतंय. पेपर फुटीचा जो प्रकार आहे तो फक्त एखाद्या जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, तर हे देश पातळीवर झालेला हा प्रकार आहे. म्हणून याच्यामध्ये तर आरोपीची संख्या वाढत चाललेली. पोलीस आपल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे तपास करतायत. जे त्याच्यात गुंतलेले त्या सर्वांना अटक सत्र सुरू आहे. उपमुख्यमंत्री शिंदेच्या निर्णयामुळे ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांना दिलासा मिळालाय. पुण्यातील धनकवडी TDR प्रकरणाला शिंदेंकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. उषा चव्हाणांनी पुण्यातील जमिनीच्या वादावरून न्याय मिळवून देण्याची शिंदेंकडे मागणी केली होती. दरम्यान संताप व्यक्त करत उषा चव्हाणांनी राज्य सरकारला पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला होता. सर, जय महाराष्ट्र. आभारी आहे सर मी आपली. खूप इथे आपले लोक जे कार्य करत आहेत किंवा काय देसाई सर आहे, हे सगळे खूप स्वभावाने चांगले आहेत. माझं तात्पुरतं कमायला पण टेन्शन बाजूला गेलंय. हाजी हाजी